नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। शेअर मार्केट संदर्भातला हा चॅनल आपण नव्याने सुरू केलेला आहे। नवोदित शेअर मार्केटमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात आणि असलेलं जवळचं भांडवलही घालून बसतात, त्यांच्यासाठी हा चॅनल आहे। या ठिकाणी नवोदितांना खास करून मार्गदर्शन करणं, नवीन पॅटर्न शिकवणं आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणं हा आपल्या या चॅनलचा उद्देश आहे। आपण यापूर्वी 6 ते 7 ट्रेडिंगचे प्रकार याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे। त्याचे 2 ट्रेडिंग प्रकार आपण घेणार आहोत। आज पहिला ट्रेडिंग प्रकार म्हणजे इंट्राडे। इंट्राडे मध्ये शक्यतो 2 प्रकारे इंट्राडे केला जातो। पहिला स्टॉक मधला इंट्राडे असतो, तर दुसरा इंट्राडे हा ऑप्शन मधला असतो किंवा इंडेक्स मधला असतो। इंडेक्स मध्ये बँक निफ्टी, निफ्टी, फिन निफ्टी किंवा मिड कॅप निफ्टी अशा प्रकारचे अनेक प्रकार आहेत। याला ऑप्शन सुद्धा म्हणतात। आणि अशा प्रकारचे जे काही ऑप्शनचे प्रकार आहेत यावर आपण फार भर देणार नाही, परंतु इंट्राडे यामध्ये केला जातो। इंट्राडेचं पहिलं वैशिष्ट्य, कुठलाही सिलेक्ट केलेला ऑप्शन हा मार्केट सुरू होताना घेता येतो आणि मार्केट बंद होण्याच्या अगोदर 15 मिनिटं तो आपल्याला विकावा लागतो, सेल करावा लागतो, तर त्याला आपण इंट्राडे असं म्हणतो। परंतु ऑप्शन मधल्या इंट्राडेला एक असाही पर्याय उपलब्ध असतो की इंट्राडे यदा कदाचित आपल्याला सक्सेस होत नाही असं वाटलं तर तो आपल्याला डिलिव्हरी मध्ये म्हणजे पुढच्या दिवसासाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो। स्टॉक मध्ये सुद्धा आपण आपला इंट्राडे कॅरी फॉरवर्ड करू शकतो, परंतु इंट्राडेचे लाभ जे आहेत, कारण यात लिव्हरेज जास्त मिळतं। कारण आपण जर डिलिव्हरीचा स्टॉक घेतला तर आपल्याला साधारण 100 जर आपल्या भांडवलामध्ये 100 क्वांटिटी मिळणार असतील तर ते इंट्राडे मध्ये 150 पर्यंत मिळतात आणि त्याला आपण लिव्हरेज जास्त मिळालं असं म्हणतो। त्यामुळे इंट्राडे हा अतिशय चांगला प्रकार आहे आणि नवोदितांनी स्टॉक मध्ये इंट्राडे करावा, ऑप्शन मध्ये इंट्राडे करू नये, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी सुरुवातीला छोटे छोटे लॉस सहन करता येतील। आणि कुठलाही ट्रेडर, त्याला आपण छोटे छोटे ट्रेडर असं म्हणतो, हे जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा ते लॉस करतात आणि लॉस हा एक मार्केटमध्ये काम करण्याचा भाग आहे। परंतु याच्यातून शिकलं पाहिजे। लॉसची सवय किंवा लॉसची आदत आपल्याला लागता कामा नये। प्रत्येक दिवशी आपण त्याच्यातून नवीन शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या स्वभावाबरोबर आपल्या मार्केटमधील कार्यपद्धतीत बदल केले पाहिजेत। दुसरा प्रकार इंट्राडे मध्ये जो स्टॉक मध्ये आहे, त्यामध्ये आपल्याला मार्केट सुरू होताना एखादा स्टॉक जर आज वरती जाणार आहे असा अनालिसिस असेल तर त्या अनालिसिस नुसार आपण तो खरेदी करतो, किंवा तो जर कधी खाली जाणार असेल म्हणजे डाऊन जाणार असेल तर आपल्याला तो सेल करता येतो। कारण मार्केटमध्ये जसे बायर आहेत तसे सेलर आहेत आणि शेअर मार्केट हे बायरच्या दृष्टीने तेवढं पॉझिटिव्ह असत नाही जे सेलरच्या दृष्टीने पॉझिटिव्ह असतं। त्यामुळे शक्यतो सेलर हे जास्त पैसा मार्केटमधून कमवतात, बायर पैसा कमी कमवतात। मात्र बायर होण्याचं कारणच असं आहे की भांडवलाची कमतरता। कारण बायर होण्यासाठी अतिशय 4-5 हजाराची भांडवलाची सुद्धा गरज पूर्ण असते, परंतु 1 लाखापेक्षा अधिक भांडवल घेऊन एक स्टॉक मध्ये सेलचा आपल्याला ऑर्डर घ्यावी लागते आणि रिस्क तिथे 100% असते। तशी बाईंग मध्ये 5,000चे भांडवल आणि 5,000चीच रिस्क म्हणजे कमी रिस्क असते। परंतु आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते की आपल्याला या ठिकाणी रिस्क आणि रिवॉर्ड रेशो हा कसा निवडायचा याविषयी आपण घेणार आहोत। आपला पुढचा जो प्रकार आहे तो आपण नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।